राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके आपल्याबरोबर आहेत। सुनील शेळकेजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाललंय काय नक्की नेमकं? कारण की छगन भुजबळ एकीकडे एक भूमिका मांडतात, ते थेट अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना थेट टार्गेट करतात। ते म्हणतात कोण दादांचा कसला वादा आला? दादांचा वादा मागच्या 1.5 वर्षापूर्वी सगळ्यांनाच आवडला होता, योग्य वाटत होता। आणि जर आता मला संधी मिळाली नाही तर कसला दादाचा वादा हे बोलणं योग्य नाही आहे। शेवटी आदरणीय भुजबळ साहेब या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि राज्यातले एक प्रमुख नेते आहेत। भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील आणि दादा, हा जो काही सगळा मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरनं जे काय नाट्यमय आपण पाहतो हे सगळं सामोपचारानं संपेल हा मला विश्वास आहे। परंतु अजित पवारांच्या फोटोंना जोडे मारण्यापर्यंत हे सगळं प्रकरण गेले। आता आंदोलनं तशा पद्धतीची होत आहे, अशी आंदोलनं होणं योग्य आहे का? कारण की भुजबळ अजून बाहेर पडलेले नाहीत पक्षातून। ज्यांनी कोणी असले उद्योग केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत का हे पहिलं आता आम्ही माहिती घेतोय। आणि जर ते पक्षातले कार्यकर्ते असतील आणि तशा पद्धतीने कोणी जर काही प्रकरणं किंवा असं चुकीच्या पद्धतीनं फ्लेक्सवरती जोडे मारो वगैरे काय करत असतील तर त्यावरती कारवाई होणार। आणि मी पुन्हा सांगतो की अशा पद्धतीनं कृत्य करणं किंवा अशा पद्धतीनं निदर्शनं करणं हे योग्य नाही आहे। शेवटी दादा हे आमचे नेते आहेत, आम्हा सर्वांचे नेते आहेत आणि दादांच्या बाबतीत जर असं कोणी कृत्य केलं तर आम्ही ते खपवून घेणार नाही। छगन भुजबळ म्हणतात की पक्षामध्ये एकाधिकारशाही आहे, फक्त 3 जण निर्णय घेतात। मला काय लंजू पंजू समजलंय का असं त्यांचं मत आहे? कारण की ते देखील वरिष्ठ आहेत, त्यांना देखील त्या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत सामावून घेत नाहीयेत तुमचे 3 बडे नेते। भुजबळ साहेबांना देखील विचारात घेतलं जातं, विश्वासात घेतलं जाते। त्याशिवाय त्यांना विचारलं का तुम्हाला राज्यसभा घ्या किंवा विधानसभा घ्या? परंतु ठीक आहे, आता जे झालं ते झालं। यामध्ये सामोपचारानं कसा हा प्रश्न सुटेल ह्याचकडे आम्ही सर्वजण पाहतोय। आणि आम्हाला विश्वास आहे की भुजबळ साहेब, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई एकत्रितपणानं बसून उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ राहील हा मला विश्वास आहे। छगन भुजबळ म्हणतात आता देश, त्याच्यानंतर राज्य फिरणार, त्यानंतर निर्णय घेणार म्हणून। कारण की ओबीसींच्या नेत्यांवरती सातत्याने अन्याय होतोय असं त्यांच्याकडनं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात येतं। त्यामुळे ओबीसी समाजाशीच संपूर्ण सल्ला मसलत घेऊन मी माझी पुढची भूमिका मांडेन असं त्यांचं मत। मग आता मी मराठा समाजाचा आहे, मग मी असं म्हणायचं का माझ्यावरती अन्याय झाला? शेवटी बघा, कुठलाही निर्णय घेताना नेत्यांची देखील कसरत होत असते, त्यांना देखील कुठंतरी कार्यकर्त्यांना संधी कशी देता येईल तो एकदा नाही 10 वेळा विचार करावा लागत असतो। आणि त्यातून जो काही निर्णय झाला तो निर्णयाचा आपण स्वागत केलं पाहिजे, तो मान्य केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे। परंतु ठीक आहे, आता एखाद्याला निर्णय जर तो मान्य होत नसेल तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे। आता काही नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, परंतु मला हे सांगायचं आहे झालेला निर्णय हा परत बदलता येत नाही, परंतु त्यातून अजून चांगलं काय होईल का हा विचार आपण केला पाहिजे। आणि मला विश्वास आहे उद्याच्या काळामध्ये भुजबळ साहेबांना कुठं ना कुठंतरी सन्मान करणं किंवा त्यांना योग्य ते स्थान देण्याचा प्रयत्न आमच्या पक्षातले नेते मंडळी केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर बीड मस्साजोग येथील जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे सरपंचाचं, ते आता सभागृहात देखील गाजतंय, सभागृहाच्या बाहेर देखील गाजतंय। अनेक विरोधी पक्षातले नेते मंडळी आणि म्हणजे महायुतीतले नेते मंडळी देखील थेट धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांचं नाव घेऊन थेट आरोप प्रत्यारोप करतात। तुमच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे। मी काल पाहिलं, आता त्यामध्ये का त्या घटनेचं राजकारण करू पाहतायत? एक तर ती घटना जी घडली ती क्रूर आहे, ती एक तर म्हणजे त्या घटनेचा आपण कुठल्या शब्दामध्ये निषेध करावा तो शब्द देखील अपुरा आहे। परंतु जी घटना झाली त्या घटनेमागं स्वतः मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री हे देखील लक्ष ठेवून त्यामध्ये असलेल्या प्रत्येक आरोपीला कशा पद्धतीनं कडक शिक्षा करता येईल, त्या घटनेच्या मागं कोण कोण आहेत हे सगळं तपासण्याचं काम अजूनही सुरू आहे। काही कालावधी जाईल, परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला या घटनेच्या मागची सगळी सत्यता बाहेर येईल त्यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराड हे कुणाच्या जवळच्या आहेत, कुणाच्या लांबच्या आहेत हे तर जग जाहीर आहे, परंतु त्याचं राजकारण या विधिमंडळामध्ये करण्यापेक्षा या घटनेच्या मागचे सूत्रधार कोण आहेत, मास्टरमाइंड कोण आहेत, कुणी केले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते तपासून त्यांना कशा पद्धतीने कठोर शासन होईल, जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे आता उद्याच्या काळामध्ये आपण या सरकारकडून अपेक्षा ठेवली पाहिजे। तर एक शेवटचा प्रश्न,
तुम्ही पक्षामध्ये नाराज आहात का? कारण की तुम्ही देखील मंत्रिमंडळात, तुमचा देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्याची शक्यता होती, तुमचं देखील नाव चर्चेत होतं. अचानकपणे दुसऱ्यांना संधी मिळाली आणि तुमचा पत्ता कट झाला. भुजबळांसारखं तुमचं देखील काही पक्षावरती नाराजी आहे का? अजिबात नाही. माझा नेता आदरणीय अजितदादा आहे. मी दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं क्षणात स्वागत करणारा कार्यकर्ता आहे. लोकसभेला देखील आम्ही तेच केलं, विधानसभेला देखील तेच केलं आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होताना देखील निर्णय झाला. असं नसतं हो. शेवटी त्या व्यक्तीनं किती लोकांना सांभाळायचं, किती झेलायचं हे देखील आपण जवळून पाहायला पाहिजे की दादांसारखा नेता खडतर प्रवासाला, कठीण काळाला, आज ठीक आहे आज तुम्हाला सत्तेमध्ये संधी मिळते म्हणून तुम्ही लगेच दादांवरती आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. किंवा दादांनी मला संधी दिली पाहिजे ही लगेच अपेक्षाही ठेवणं आपल्याला ते योग्य वाटत नाही. कारण दादांना देखील माहीत आहे कोण काय करतंय, कशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे. सगळ्यांना समोपचारानं घेणं किंवा बरोबर घेऊन जाणं ही त्यांची देखील मोठी कसरत आहे. आणि त्यातून आपण नाराज होणं म्हणजे आपण आपल्या नेत्यावरती किती लायबल आहोत किंवा आपण आपल्या नेत्यासोबत किती आहोत हे दाखवणं मला योग्य नाही वाटत. मी माझ्या दादांसोबत कालही होतो, आजही आणि उद्या देखील तेवढाच मजबूतीने आहे. धन्यवाद सुनील शेळकेजी आमच्याशी बातचीत केली. मावळचे आमदार सुनील शेळके होते राष्ट्रवादीचे. त्यांचं मत आहे की पदं देताना खरं तर पक्षप्रमुखाची कसरत होत असते, त्यामुळे आपल्याला पक्षप्रमुखाला जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारे नाराजी नाही आहे, माझी कोणत्या प्रकारे नाराजी नाही असं थेट आणि स्पष्ट मत जे आहे ते सुनील शेळके यांनी आपल्याशी बोलताना केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.